आणि बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईच्या MIDC मध्ये एका कंपनीला आग लागलेली आहे। प्लॉट नंबर 167 वर कंपनीला ही आग लागली आहे। महापे MIDC A36 समोर केमिकल कंपनीला ही प्रचंड अशी आग लागली आहे। सकाळच्या सुमारासच ही आग लागली आहे। भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट या परिसरामध्ये पसरलेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। नवी मुंबईच्या पावणे MIDC मध्ये हे अग्नितांडव पाहायला मिळते। नवी मुंबईमध्ये लागलेल्या या आगीमुळे या कंपनीचं प्रचंड नुकसान झालंय हे निश्चित। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। अधिक माहिती घेऊयात, राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काही कारण कळू शकलंय आगीचं आणि काय सध्याचे अपडेट्स? सध्या नवी महापे MIDC मध्ये कंपनी आग लागलेली आहे। W177 कंपनीचा नंबर आहे आणि बिटा केम असं या कंपनीचं नाव आहे। केमिकल मॅन्युफॅक्चरिंग ही कंपनी करते आणि दुपारी मोठ्याप्रमाणे या ठिकाणी आपण पाहताय व्हिडिओमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आगीचे डोम जे आहेत दिसतात, ते खूप मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। खारघर, बेलापूर आणि वाशीची अग्निशामक दलाची गाड्या त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत तिथे सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये आणि सध्या आग विझवण्याचं कारण आग विझवण्याचं काम जे आहे सुरू आहे, परंतु आग कशामुळे लागली अजून कारण जे आहे स्पष्ट नाही झालं सध्या। नक्कीच। तर राहुल, सध्या आपण बघतोय प्रचंड जोरदार अशा स्वरूपाचे हे आगीचे लोळ इथे पाहायला मिळतात। प्रचंड नुकसान तर झालेलं असणार आहे। काय अधिक माहिती इथे दिली जाते? किती घटनास्थळी गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी अजून किती काळ लागू शकतो? आग मोठी असल्या कारणामुळे आग विझवण्यासाठी नक्कीच वेळ लागेल, परंतु कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये। आपण सांगितल्याप्रमाणे नेरूळ, वाशी, MIDC आणि सिडकोच्या सुद्धा काही अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत सुरू आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। तर भीषण अशा स्वरूपाची ही आग लागलेली आहे। आग विझवण्यासाठी प्रचंड वेळ जाणार असं सांगितलं जातंय। सध्या जीवितहानी संदर्भात कोणतीही माहिती नाहीये, मात्र अतिशय प्रचंड मोठी अशी लागलेली ही आग आहे आणि त्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। नवी मुंबईतल्या पावणे MIDC मधल्या कंपनीला ही आग लागलेली आहे आणि प्रचंड भीषण अशा स्वरूपाची ही आग लागलेली असल्यामुळे नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ही आग स्पष्टपणे पाहायला मिळते। आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये, मात्र आगीचे लोळ उमटताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आजूबाजूच्या कंपन्यांना सुद्धा या आगीचा धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। बाजूच्या कंपनीला वरच्या भागामध्ये सुद्धा आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इतकी भीषण स्वरूपाची ही आग आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या कंपन्यांना सुद्धा धोका आहे। प्रचंड स्वरूपात आगीचे लोळ उमटत आहेत। काळा धूर या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, त्यामुळे नवी मुंबईत कुठूनही दिसेल अशा स्वरूपात आता ही आग रौद्र रूप धारण करताना पाहायला मिळते। आगीचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। पावणे MIDC परिसरामध्ये लागलेली ही आग आहे। अर्थातच त्यामुळे कंपनीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे, मात्र आग कशामुळे लागली याबद्दलची अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाहीये। नवी मुंबईतल्या या आगीमुळे अर्थातच भीषणता वाढलेली आहे। आगीचं स्वरूप आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतंय, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे हे समजू शकलेलं नाहीये। नेमकी कंपनी कशाची होती आणि त्यामुळे आग जी आहे ती भडकताना पाहायला मिळते। आगीमध्ये केमिकलचा भडका उडतोय का, हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा सवाल, कारण या परिसरामध्ये अनेक केमिकल कंपन्या MIDC मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आगीचा भडका जो आहे तो प्रत्येक मिनिटागणिक वाढताना पाहायला मिळतोय। आजूबाजूची झाडं सुद्धा अक्षरशः करपू लागलेली पाहायला मिळतात आणि कंपन्यांना सुद्धा बाजूच्या धोका निर्माण झालाय। या परिसरातील लोकांना अर्थातच या संपूर्ण भागातनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। या भागातली वीज जी आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आहे, मात्र या सगळ्या खबरदारीचे उपाय घेतले तरी सुद्धा आग किती प्रचंड आहे ते आपण बघतोय। अवकाशात हे धुराचे लोट पसरलेले आहेत। काळा धूर संपूर्ण परिसरामध्ये पसरलेला आहे, त्यामुळे नवी मुंबईत कुठूनही दिसेल अशा स्वरूपाची ही आग सध्या आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबईमध्ये लागलेल्या या आगीमुळे अर्थातच प्रचंड प्रमाणात नुकसान या कंपनीचं झालेलं आहे। ही कंपनी नेमकी कोणती आहे याबद्दलची माहिती जी आहे ती लवकरच आपल्या समोर येईल। सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय, ज्या दृश्यांमधनं आग प्रचंड भडकताना आपल्याला पाहायला मिळते। याचाच अर्थ केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेलं आहेच, पण मोठी जीवितहानी
अद्याप तरी झालेली नाही अशी माहिती समोर येते. MIDC पावणे या भागामध्ये लागलेली ही आग आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आजूबाजूच्या काही कंपन्यांना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आजूबाजूला सुद्धा अनेक कंपन्या आहेत आणि या भागातला वीज पुरवठा सध्या खंडित करण्यात आलेला आहे. प्रचंड लागलेली आग, आगीचे लोळ अवकाशामध्ये कशा पद्धतीनं काळा धूर पसरलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. पावणे MIDC हा अर्थातच उद्योगाचं केंद्र म्हणून ओळखला जाणारा नवी मुंबईतला परिसर आहे. या भागामध्ये रासायनिक तसंच वेगवेगळी उत्पादनं, अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल्स अशा स्वरूपाची उद्योगांची प्रमुख केंद्र म्हणून पावणे MIDC ही प्रसिद्ध आहे. कोपरखैरणे आणि वाशी जवळ हा संपूर्ण परिसर मात्र प्रचंड आग आणि त्यानंतर आपण बघतोय या आगीमध्ये ही संपूर्ण जी कंपनी आहे ती जळून खाक झालेली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आगीत विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहिती घेऊयात राहुल कांबळे यांच्याकडनं. राहुल, काय सध्याचे अपडेट्स? प्रचंड मोठी आग लागली आहे. प्रज्ञा, आपण पाहतोय ही बीटा केम कंपनी आहे. ही कंपनी जी आहे केमिकल मॅन्युफॅक्चरिंग करते. आजूबाजूला बऱ्याच अशा कंपन्या आहेत MIDC असल्यामुळे आणि आजूबाजूला सुद्धा आग लागण्याची, आग पसरण्याची मोठी शक्यता आहे. आपण जर व्हिडिओमध्ये पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात ही आग आहे. मोठमोठे डोम दिसतात, जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर लांब पासून जे आहे ते आगीचे डोम दिसत आहे. आणि वाशी असतील, बेलापूर असेल, MIDCच्या पण अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या ठिकाणी जे आहे आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अद्याप कुठल्याही प्रकारची या ठिकाणी जीवितहानी झाली, कुठली कॅज्युअलिटी नाहीये आणि कुठल्याही प्रकारची कॅज्युअलिटी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जे आहे अग्निशामक दलाचे अधिकारी दक्षता घेत आहेत. आजूबाजूला कोण आहे का किंवा आतमध्ये कोण आहे का याचाही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे आजूबाजूला कुठे आग आणखी लागू नये त्याचाही ते लोक दक्षता घेत आहेत. अशा प्रकारे आणखी काही गाड्या लागतील का आग विझवण्यासाठी, त्याच्यासाठी ते लोक सर्च ऑपरेशन सुरू आहे. आतमध्ये कोणी आहे का हेही सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे आतमध्ये कंपनीमध्ये कोणी आहे का याचाही शोध घेण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू आहे सध्या. राहुल, नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आग नेमकी किती वाजता लागली, कारण कंपनीमध्ये लोक आलेले असताना ही आग लागली होती का, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? अजून अशा प्रकारची कुठली माहिती मिळाली नाही, पण अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडे अशी माहिती मिळते की सध्या तरी कुठल्याही प्रकारची कॅज्युअलिटी नाही आणि आतमध्ये कोणी नाही, आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशा प्रकारचं ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल. तर प्रचंड भीषण स्वरूपात अशी लागलेली ही आग आहे आणि आगीमध्ये आपण बघतोय संपूर्ण कंपनी जळून खाक झालेली आहे. बिटकिन नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये प्रचंड भीषण स्वरूपात आग लागलेली आहे आणि केमिकल कंपनी असल्याची सुद्धा प्राथमिक माहिती सध्या समोर येते.